नमस्कार. चला, आज आपण भारतातील दोन मोठ्या रिटायरमेंट योजनांबद्दल बोलूया. जीपीएफ आणि ईपीएफ. म्हणजे बघा, सरकारी नोकरीत बचत कशी होते आणि खाजगी नोकरीत कशी. या दोन वेगवेगळ्या वाटा आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण याचं उत्तर सरळ सरळ यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता. तुमची नोकरीच ठरवते की तुमच्या रिटायरमेंटचा मार्ग जीपीएफचा असणार आहे की ईपीएफचा. तर आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. आपण प्रिया आणि रोहन या दोन उदाहरणांमधून या योजना समजून घेऊ. अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करू, मग पैसे कसे जमा होतात आणि वाढतात ते पाहू. पेन्शनचं काय गणित आहे ते समजून घेऊ आणि शेवटी कोणता फंड कोणासाठी चांगला आहे यावर शिक्कामोर्तब करू. तर मग ओळख करून घेऊया आपल्या दोन उदाहरणांशी. एक आहे प्रिया, जी सरकारी अधिकारी आहे आणि तिचा जीपीएफ आहे, आणि दुसरा आहे रोहन, जो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो आणि त्याचा ईपीएफ आहे. तर गोष्ट अशी आहे की प्रिया जुन्या पेन्शन योजनेचा भाग आहे, जी आता खूप कमी लोकांना लागू होते, आणि रोहन तो आपल्यासारखाच एका खाजगी कंपनीत आहे, त्यामुळे साहजिकच त्यांचे रिटायरमेंटचे मार्ग अगदी वेगळे असणार आहेत. चला, आता या दोन्ही योजनांच्या अगदी मुळाशी जाऊया. म्हणजे या योजना नक्की आहेत तरी कोणासाठी आणि त्या कोण चालवतं. तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. जीपीएफ हा फक्त त्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे जे जुन्या पेन्शन योजनेत येतात, आणि तो थेट सरकार चालवतं. दुसरीकडे ईपीएफ हा खाजगी क्षेत्रातल्या जवळजवळ सगळ्या पगारदार कर्मचाऱ्यांसाठी असतो आणि त्याची जबाबदारी ईपीएफओकडे असते. ओके, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, की या खात्यांमध्ये पैसे जमा कसे होतात आणि मग ते वाढतात कसे. इथेच सगळ्यात मोठा फरक आहे. बघा, प्रियाच्या जीपीएफमध्ये फक्त तीच पैसे टाकते जे तिच्या पगाराच्या कमीत कमी 6% असतात. पण रोहनच्या ईपीएफमध्ये तो जेवढे पैसे टाकतो, म्हणजे त्याच्या पगाराच्या 12%, तेवढेच पैसे त्याची कंपनी पण टाकते. म्हणजे विचार करा, रोहनच्या खात्यात दर महिन्याला त्याच्या पगारातून 6,000 रुपये जातात आणि वरून कंपनी पण 6,000 रुपये टाकते. म्हणजे एकूण 12,000 रुपये जमा होतात. हां, तर दुहेरी फायदा आहे. हे कंपनीकडून मिळणारं एक प्रकारचं बोनसच आहे. आता व्याजदराचं गणित बघूया. प्रियाच्या जीपीएफचा व्याजदर सरकार ठरवतं, त्यामुळे तो बऱ्यापैकी स्थिर असतो, साधारण 7 ते 8% आसपास. तर रोहनच्या ईपीएफचा व्याजदर दरवर्षी ठरतो आणि तो थोडा जास्त, म्हणजे 8%पेक्षा जास्त असतो, पण त्यात बदल होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रियाच्या पैशांची वाढ कशी होणार याचा एक पक्का अंदाज असतो. तर रोहनला परतावा थोडा जास्त मिळू शकतो, पण तो कमी जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चला आता खेळाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे पाहूया, पेन्शन. इथेच प्रिया आणि रोहनचे मार्ग पूर्णपणे वेगळे होतात. आणि हा फरक खरंच खूप मोठा आहे. प्रियाला जुन्या पेन्शन योजनेमुळे तिच्या शेवटच्या पगाराच्या जवळपास निम्मी रक्कम आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळते. याउलट रोहनला जी पेन्शन मिळते ती एका फॉर्म्युल्यावर आधारित असते आणि ती प्रियाच्या तुलनेत खूपच कमी असते. पण थांबा, एक अशी गोष्ट आहे जिथे या दोन्ही योजना अगदी सारख्या आहेत, आणि ती म्हणजे टॅक्स बेनिफिट्स. या बाबतीत दोन्ही योजना एकदम जबरदस्त आहेत. दोन्ही योजनांना ई म्हणजे ईईईचा दर्जा आहे. याचा अर्थ काय? तर तुम्ही जी गुंतवणूक करता त्यावर टॅक्स नाही, त्यावर जे व्याज मिळतं त्यावरही टॅक्स नाही, आणि शेवटी जेव्हा तुम्ही ती रक्कम काढता तेव्हाही त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. प्रिया आणि रोहन दोघांनाही हा फायदा मिळतो. बरं, आता बघूया की रोजच्या आयुष्यात, म्हणजे काही गरज लागल्यास किंवा नोकरी बदलताना ह्या योजना किती सोयीस्कर आहेत. पैशांची गरज लागल्यास प्रियाला तिच्या जीपीएफमधून पैसे काढणं जास्त सोपं आहे. लग्न, शिक्षण, घर किंवा आजारपण अशा अनेक कारणांसाठी तिला पैसे काढता येतात. रोहनसाठी ईपीएफमधून पैसे काढण्याचे नियम थोडे कडक आहेत आणि विशिष्ट कारणांसाठीच परवानगी मिळते. आणि हा तर आजच्या काळातला खूप मोठा मुद्दा आहे. रोहनने कितीही नोकऱ्या बदलल्या तरी त्याचा ईपीएफ फंड त्याच्यासोबत राहतो. त्याचा यूएएन नंबर वापरून तो आपलं खातं सहजपणे नवीन कंपनीत घेऊन जाऊ शकतो. पण प्रियाच्या बाबतीत असं नाही, कारण तिचा जीपीएफ तिच्या सरकारी नोकरीशी जोडलेला आहे. चला, तर मग या सगळ्याची बेरीज करूया आणि बघूया की अंतिम निकाल काय लागतो. प्रिया आणि रोहनसाठी नक्की काय चांगलं आहे. या एका वाक्यात सगळं काही आलंय. जीपीएफ म्हणजे खात्रीशीर पेन्शन आणि सोबत बचत. हा सरकारी नोकरीचा सर्वात मोठा फायदा आहे.
तर EPF म्हणजे बचत, ज्यामध्ये कंपनीचा बोनस मिळतो. हा खाजगी नोकरीचा फायदा आहे. तर अंतिम निर्णय अगदी स्पष्ट आहे. कोणतीही एक योजना सर्वोत्तम नाही. हे तुमच्या नोकरीवर अवलंबून आहे. जर तुम्ही जुन्या पेन्शन योजनेत येणारे सरकारी कर्मचारी असाल तर GPF आणि त्याची आयुष्यभराची पेन्शन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि जर तुम्ही खाजगी क्षेत्रात असाल तर EPF आणि त्यात मिळणारे कंपनीचे योगदान तुमच्यासाठी एक मोठा फायदा आहे. आणि शेवटी हाच प्रश्न विचार करण्यासारखा आहे. तुमची नोकरी तुमचा फंड ठरवते हे खरं आहे, पण रिटायरमेंट नंतर तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं काय असेल? दर महिन्याला एक खात्रीशीर रक्कम मिळणं की हातात एक मोठी रक्कम येणं, यावर विचार नक्कीच करायला हवा.